नमस्कार. मी स्मिता डोंगरे. आजचं जे आपलं सेशन आहे ते अ, ते 2 ब्लॉक्स किंवा 2 युनिट्स मी कव्हर करणार आहे. अ, पहिला जो युनिट आहे तो आरोग्य आणि कल्याण आणि दुसरा युनिट आरोग्य आणि आजारपणाचे मॉडेल्स. आरोग्य आणि आरोग्याची ओळख. आरोग्याची संकल्पना आणि व्याख्या. आरोग्य म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर एक एक अतिशय गुंतागुंतीचे आणि कन्फ्युजन क्रिएट करण्याचे आहे. कारण त्यात काळ, संस्कृती, समाज, सामाजिक वर्ग आणि अगदी वयोगटांमध्ये अनेक भिन्न अर्थ आहेत. या विभागात आम्ही आरोग्याचा अर्थ आणि सामान्य लोकांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आणि विविध संस्कृतींमध्ये त्याची संकल्पना कशी मांडली आहे याबद्दल चर्चा करू. आरोग्याबद्दल सामान्य लोक काय विचार करतात आणि काय समजतात हे समजून घेण्यासाठी अनेक अभ्यास केले गेले. बॉमन यांनी केलेल्या अभ्यासात तिने लोकांना स्वस्थ असण्याचा अर्थ त्यांच्यासाठी काय आहे हे स्पष्ट करायला सांगितलं. सामान्य व्यक्तीच्या मते आरोग्याचे 3 घटक असतात: भावना, लक्षण, अभिमुखता आणि कार्यप्रदर्शन. आरोग्य हा शब्द हेल्थ वरून आला आहे, जो एक जुना इंग्रजी शब्द आहे, जो संपूर्ण किंवा सुदृढ असण्याची किंवा अ, स्थिती किंवा एक बीइंग एक हे करतं, होल म्हणजे सूचित करते. 5व्या शतकात पिंडर यांनी आरोग्याची व्याख्या अवयवांचे सुसंवादी कार्य अशी केली गेली आहे. ही व्याख्या मुख्यत्वे आरोग्याच्या भौतिक पैलूवर केंद्रित आहे, ज्यामध्ये शारीरिक अवयवांचे कार्य तसेच वेदना नसणे आणि आरामाचा अनुभव यांचा समावेश आहे. हिपोक्रेट्सने व्यक्तीच्या जीवनशैली आणि हवामानाच्या परिस्थिती, हवेची गुणवत्ता, जीवनशैलीच्या सवयी, पाणी आणि अन्नाची गुणवत्ता यासह पर्यावरणीय घटकांच्या संबंधात आरोग्याचे वर्णन केले. पॉझिटिव्ह हेल्थ हा शब्द त्यांनी मांडला होता, जो आहार तसेच व्यायामावर लक्ष केंद्रित करतो. आरोग्याशी संबंधित इतर महत्वाच्या संज्ञा म्हणजे आजार, रोग आणि सिकनेस किंवा त्याला मराठीमध्ये परत आजारच म्हटलेला आहे, पण सतत आपल्याला बरं नसणे, आतनं जेव्हा माणसाला असं खूप मला काहीतरी होतंय किंवा काहीतरी कुरबुरी असणं, याला सुद्धा आजार असं म्हटलेलं आहे. बऱ्याचदा एकमेकांना बदलून वापरल्या जाणाऱ्या या 3 संज्ञा व्यक्तीच्या खराब आरोग्याचे वर्णन करण्यासाठी वापरल्या जातात. रोग म्हणजे काय? तर हा शब्द डॉक्टर किंवा चिकित्सक त्याच्या किंवा तिच्या रुग्णांच्या आरोग्याच्या स्थितीचे पॅथॉलॉजिकल किंवा लक्षणे आणि जैविक पैलूंचे वर्णन करण्यासाठी वापरतात. आजार हे सामान्य शब्दांचा संदर्भ देते, जे लोक त्यांच्या समजलेल्या बिघडलेल्या आरोग्य स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरतात, ज्यांचे डॉक्टरांनी अद्याप निदान केले नसेल किंवा केले नाहीये किंवा डॉक्टरांकडनं त्याच्याबद्दल काही समजलेले नाहीये. अशा प्रकारे ही संज्ञा व्यक्तीच्या आजाराशी आरोग्याच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवांचे प्रतिनिधित्व करते. आजारपण ही सामाजिक भूमिका आणि आजाराशी संबंधित समज आहे, जसे की विश्रांती घेणे, कामातून दिवस किंवा कलंक इत्यादी असणे. निरोगी असणे हे केवळ आजार नसणेच नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याची उपस्थिती, एखाद्या व्यक्तीची त्याच्या किंवा तिच्या वातावरणाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेण्याची क्षमता देखील दर्शवते. आरोग्य हे तंदुरुस्ती किंवा निरोगीपणाच्या दिशेने हालचालीद्वारे देखील सूचित केले जाते.
दुसरीकडे आजार हे शारीरिक, भावनिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पैलूंच्या संदर्भात कमी कार्यक्षमतेने दर्शविले जाऊ शकते. लक्षणांच्या उपस्थितीने तसेच दैनंदिन जीवनात प्रभावीपणे कार्य करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे आजार निश्चित केला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला कसे वाटते यावर देखील हे ठरवता येते. दलाल आणि मिश्रा द्वारे प्रस्तावित केल्यानुसार आरोग्याचे वर्णन त्याच्या 3 डोमेनच्या संदर्भात केले जाऊ शकते. त्यांनी आरोग्याचे क्षेत्र सुचवले आहे, ज्यामध्ये 3 क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणजे पुनर्संचतीय करणे, देखभाल करणे आणि वाढ असणे. पहिल्या डोमेनचे पुनर्स्थापना किंवा उद्दिष्ट एखाद्या व्यक्तीला आजाराच्या स्थितीतून त्याचे आरोग्य बरे करण्यात मदत करणं आहे. अशा प्रकारे या डोमेनमध्ये सर्व प्रकारच्या हस्तक्षेपांचा समावेश आहे, ज्यामुळे रुग्णाला त्याच्या आजाराची लक्षणे, शारीरिक वेदना आणि त्रासातून बरे होण्यास मदत होईल. आरोग्याचे दुसरे क्षेत्र म्हणजे देखभाल आणि त्याचे उद्दिष्ट लोकांना चांगले आरोग्य राखण्यात आणि रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्यात मदत करणे हे आहे. योग, व्यायाम, चांगले अन्न खाणे इत्यादी सर्व प्रकारच्या आरोग्याला चालना देणारे वर्तन या डोमेनचा भाग आहेत. शेवटचे डोमेन म्हणजे वाढ आरोग्याकडे केवळ शारीरिक दृष्टीने पाहत नाही, तर सामाजिक घटक आणि अध्यात्म देखील त्याचे अंग मानते. म्हणून हे डोमेन रुग्णांना त्यांच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात साध्य आणि वाढण्यास मदत करते. आरोग्यावर क्रॉस संस्कृती दृष्टिकोन म्हणजे क्रॉस कल्चरल पर्स्पेक्टिव्ह काय असू शकतो. संस्कृतीच्या आधारावर आरोग्याची व्याख्या किंवा समजण्याचा मार्ग बदलू शकतो. युनिटच्या या उपविभागात आम्ही आरोग्यावरील विविध सांस्कृतिक दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करू. सांस्कृतिक समजुती रुग्णांच्या विषयक विश्वासांमध्ये गुंतागुंतीने विणलेल्या असल्याने आरोग्याशी संबंधित कोणतेही वर्तन समजून घेण्यासाठी प्रथम संस्कृती आणि समाजाची भूमिका ओळखणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. या भागात आपण पाश्चात्य आणि पूर्वेकडील समाज आरोग्य आणि आजाराची संकल्पना कशी मांडतात यावर चर्चा करूयात. हा भाग सुरू करण्याआधी प्रथम संकल्पना कर्मावर चर्चा ही करू शकतो. कर्म हे कारण आणि परिणामाच्या अधिभौतिक तत्वाचा संदर्भ देते. तुमच्या मागच्या जन्मी केलेल्या कर्माचा संचित परिणाम वर्तमान जीवनातील घटनांवर पडतो, अशी श्रद्धा आहे. अभ्यासांनी असे सुचवलेले आहे की भारतातील एड्स, हृदयविकार आणि कर्करोग यासारखे जीवघेणे जुनाट आजार असलेल्या रुग्णांमध्ये कर्माच्या घटकांना कारणीभूत ठरते. पाश्चात्य दृष्टी काय आहे किंवा वेस्टर्न पर्स्पेक्टिव्ह काय सांगतो, तर संस्कृती ही कधीच स्थिर नसते, त्यात काळानुरूप बदल होत असतात. त्यामुळे विषयीच्या सांस्कृतिक संकल्पनाही काळानुरूप बदलत जातात. उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीक संस्कृती आपल्या आरोग्यामध्ये 4 विनोदांच्या म्हणजे रक्त, पिवळे पित्त, काळं पित्त आणि कफ यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवतं आणि संपूर्ण आरोग्याची तपासणी केली जाते. सभ्यतेच्या प्रख्यात विद्वानांपैकी एक म्हणजे हिपोक्रेटिसने आपल्या लिखाणात मन, शरीर आणि आत्मा यांचा परस्पर संबंध कसा आहे आणि आपले आरोग्य राखण्यासाठी एकत्र काम कसे केले आहे याचे वर्णन केलेले आहे. तथापि कालांतराने आणि विशेषतः
पुनर् पुनर्जागरणानंतर वैज्ञानिक क्रांतीमुळे भौतिक औषधांमध्ये लक्षणीय विकास झाला. आजाराचे स्पष्टीकरण अधिक वैज्ञानिक आणि शारीरिक आधारित झाले. पुढे 17व्या शतकात मन आणि शरीराच्या द्वैतवादाबद्दल फ्रेंच तत्वज्ञ रेने डेकार्टेसच्या तत्वज्ञानाने समकालीन आणि नंतर तत्वज्ञांवर आणि विद्वानांवर समान प्रभाव पडला. याचा परिणाम म्हणून पाश्चिमात्य वैद्यक शास्त्राने मन आणि शरीराला पूर्णपणे स्वतंत्र अस्तित्व मानण्यास सुरुवात केली आणि हे तत्वज्ञान अजूनही त्यांच्या वैद्यकीय सिद्धांतावर वर्चस्व गाजवते. द्वैतवादाचा हा सिद्धांत मानवी शरीराला एक यंत्र म्हणून पाहण्याच्या कल्पनेसाठी जबाबदार आहे आणि त्याला रिडक्शनिस्ट किंवा यांत्रिक दृष्टिकोन म्हणून ओळखले जाते. या दृष्टिकोनानुसार आपण आपले शरीर त्याच्या घटक भागांद्वारे म्हणजे पेशी, डीएनए, शरीराचे वेगवेगळे भाग समजून घेऊ शकतो आणि एखाद्याच्या आरोग्यामध्ये मन आणि आत्मा किंवा अध्यात्म यासारख्या संकल्पनांची कोणतीही भूमिका नाहीये हे समजून घेऊ शकतो. आरोग्याबाबत पाश्चात्य दृष्टिकोनाचा अंतर्निहित गृहीतक असा आहे की आजाराचे कारण शरीराबाहेर जंतू आणि जीवाणूंच्या रूपात असते. पुढे त्याचे जंतू किंवा बॅक्टेरिया काढून टाकल्याने इष्टतम आरोग्याची प्राप्ती होईल. अशा प्रकारे असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की पाश्चात्य औषध पद्धती रुग्णांवर केवळ शारीरिक स्तरावर उपचार करते आणि अशा प्रकारे त्याच्या भावना, श्रद्धा तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष करते. हा दृष्टिकोन आरोग्य आणि आजाराच्या वैद्यकीय किंवा जैववैद्यकीय मॉडेलला अधोरेखित करतो. या मॉडेलची आपण युनिट 2 मध्ये तपशिलावर चर्चा करूच. आरोग्य पूर्व दृष्टिकोन म्हणजे ईस्टर्न पर्स्पेक्टिव्ह काय आहे हेल्थचा तो बघूयात. पूर्वेचा दृष्टिकोन आरोग्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवरील भारत आणि चीन सारख्या पूर्वेकडील सभ्यतेच्या दृष्टिकोनाचा संदर्भ देते. सर्व पूर्वेकडील सभ्यतेचा मूळ आधार हा आहे की आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा त्याची लक्षणे नसणे. जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्हाला आनंद, कल्याण, जीवनातील समाधान अनुभवता येईल. तुमच्या सामाजिक समुदायाचा सदस्य म्हणून चांगल्या प्रकारे कार्य करण्यास सक्षम असाल आणि ध्येय निश्चित करण्यात आणि ते साध्य करण्यात सक्षम असाल. अशा प्रकारे आपण संपूर्णपणे कार्य करण्यास सक्षम असाल. म्हणून असे सुचवले जाऊ शकते की आरोग्याची WHO व्याख्या पूर्वेकडील दृष्टिकोनाला अधिक समर्थन देते. पाश्चात्य दृष्टिकोनाच्या विरुद्ध सर्व पूर्वेकडील सभ्यता प्रामुख्याने आरोग्याकडे पाहतात आणि काही भागांमध्ये नाही. संपूर्ण आरोग्याकडे पाहण्याचा अर्थ म्हणजे आरोग्य हे शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा अनेक परस्पर संबंधित घटकांनी बनलेले आहे आणि त्यांच्यातील कोणताही असंतुलन रोग किंवा आजाराच्या रूपात प्रकट होऊ शकतो. पूर्वेकडील दृष्टिकोन आरोग्य आणि आजाराचे समग्र मॉडेल अधोरेखित करतो. सर्वांगीण मॉडेलनुसार आजारपणाचे कारण
बाहेर नसून ते आपल्या शरीरात असते आणि शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक घटकांमधील सामंजस्य चांगल्या आरोग्याची स्थिती निर्माण करते. आता भारतीय दृष्टिकोन काय आहे आरोग्यावरचा ते आपण बघूया. भारतीय जीवनात संस्कृती महत्वाची भूमिका बजावत असल्याने आरोग्याबाबतचा भारतीयांचा पारंपरिक दृष्टिकोन समजून घेणे महत्वाचे आहे. आरोग्यासाठी संस्कृत शब्द स्वास्थ्य आहे. स्वा म्हणजे आत्मस्व आणि स्थ म्हणजे जागरूक असणे. अशा प्रकारे भारतीय परंपरेत निरोगी असणे हे आपल्या अंतर्मनाबद्दल जागरूक असण्यासारखे मानले गेले आहे. दलाल आणि मिश्रा यांनीही आरोग्याबाबत भारतीय दृष्टिकोनाचा अंतर्मुखता दर्शविला आहे. याचा अर्थ सर्व आजारांचे कारण हे आपल्यातच दडलेले आहे आणि जर आपण आपल्या अंतर्मनाबद्दल जागरूक झालो तरच आपण उत्तम आरोग्य प्राप्त करू शकतो. आयुर्वेद आणि सिद्धा सारख्या सर्व पारंपरिक भारतीय प्रणाली मानवजातीचे शारीरिक, मानसिक, तात्विक, नैतिक आणि आध्यात्मिक कल्याण मानतान आणि विश्व, निसर्ग आणि विज्ञान यांच्याशी सुसंगतता ही आरोग्यासाठी आवश्यक अट आहे. पारंपरिक भारतीय प्रणालीमध्ये आरोग्याची संकल्पना समकालीन जैव वैद्यकीय आरोग्य मॉडेलच्या विरुद्ध आहे. केवळ रोगाच्या लक्षणांवर उपचार करण्याऐवजी सर्व पारंपरिक भारतीय उपचारांचा उद्देश व्यक्तीचे आरोग्य बरे करणे आणि सुधारणे हे आहे. आरोग्य आणि आजार सातत्य म्हणजे कंटिन्यूम, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आपण आता आरोग्य या संकल्पनेची समज विकसित केली आहे. आपण आरोग्य, आजार या सातत्याबद्दल चर्चा करूया. जॉन ट्रॅव्हिस यांनी 1972 मध्ये आरोग्य, आजार, सातत्य सादर केले होते आणि ते निरोगीपणाचे ग्राफिकल प्रतिनिधित्व म्हणून स्पष्ट केले जाऊ शकते. आरोग्य, आजार, सातत्यानुसार आरोग्य हे गतिमान आहे. एका टोकाला इष्टतम आरोग्य किंवा सर्वोच्च आरोग्य आणि या सातत्याच्या दुसऱ्या टोकाला मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्वासह आपले आरोग्य सतत पुढे मागे फिरते. एखाद्या दिवशी तुम्हाला उत्साही वाटू शकतं तर दुसऱ्याला दिवसभर डोकेदुखी ही असू शकते. तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा बरं वाटू शकतं. या परिस्थिती सूचित करतात की आपले आरोग्य कधीही स्थिर राहत नाही आणि ते आयुष्यभर बदलते किंवा चढ उतार होत असते. या मॉडेलनुसार आपले आरोग्य सतत बदलत असल्याने म्हणून त्या बदलाला आपले रूपांतर किंवा प्रतिसाद सर्वात महत्वाचे आहे, कारण त्याचा थेट आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याच तणावपूर्ण परिस्थितीसाठी एक व्यक्ती सकारात्मक प्रतिसाद देऊ शकते तर दुसरी व्यक्ती चिंताग्रस्त सुद्धा होऊ शकते. ज्या व्यक्तीने सकारात्मक प्रतिसाद दिलेला असतो त्याचे आरोग्य दुसऱ्यापेक्षा हे नक्कीच चांगले असते. आरोग्य आणि आजाराचे मॉडेल. आता वेगवेगळे मॉडेल्स आपण बघणार आहोत की जे हेल्थ आणि इलनेसशी रिलेटेड आहेत. आरोग्य आणि आजाराचे वैद्यकीय मॉडेल. हॉस्पिटल या शब्दाने तुमच्या मनात कोणत्या प्रतिमा येतात? तर पांढरे कोट, बेडवर आराम करणारे रुग्ण, एक्सरे मशीन्स, MRI चे स्कॅनचे मशीन्स, वेगवेगळ्या पॅथॉलॉजिकल टेस्टचे मशीन, औषधांचा एक टिपिकल वास, इंजेक्शन, सलाईन्स, सुया, ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत असतात. जर समकालीन उपचार सेटअपचे हे वर्णन
आपल्या सामान्य ज्ञानाचा भाग असल्यासारखे दिसत असले तरी ते आपल्या महान आजोबा आणि इतर पूर्वजांसाठी नव्हतं का? कारण वैद्यकीय उपचाराची ही संकल्पना अलीकडची आहे. 19व्या शतकापासून वैद्यकीय मॉडेल हे समकालीन आरोग्य सेवा प्रॅक्टिशनर्स मध्ये आरोग्य आणि आजाराचे सर्वात प्रचलित मॉडेल आहे. वैद्यकीय मॉडेलला बायोमेडिकल मॉडेल असंही म्हणतात. बायोमेडिकल हा शब्द ग्रीक शब्द बायोस म्हणजे जीवन आणि लॅटिन शब्द मेडिकस म्हणजे हिलिंग पासून बनलेला आहे. परंतु गंमत म्हणजे उपचार हा सराव करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांचा भाग नाही, कारण ते केवळ रोगाच्या शारीरिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते. वैद्यकीय मॉडेल समजून घेण्यासाठी आम्ही त्याच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांवर चर्चा केलेली आहे. रोगाचे कारण हे मॉडेल आरोग्यास रोग आणि लक्षणे नसलेल्या स्थितीच्या समतुल्य मानते. या मॉडेलनुसार रोगाचे मूळ कारण नेहमीच काही बाह्य रोगजनक घटक असतात, जे की व्हायरस, बॅक्टेरिया किंवा इतर काही शारीरिक समस्या किंवा सेल्युलर विकृती असे असतात. पुढे ते रोगामध्ये भावनिक आणि मानसिक घटकांची कोणतीही भूमिका नाकारतात. रोगाची जबाबदारी हे मॉडेल असं मानते की आजारपणाचे कारण व्यक्तीवर अवलंबून नाही. या कारणास्तव व्यक्तींना त्यांच्या आजारासाठी जबाबदार म्हणून पाहिले जात नाही. रुग्णांना फक्त काही बाह्य घटक किंवा अंतर्गत विकृतीचे बळी मानले जाते. उपचार वैद्यकीय मॉडेलचा फोकस नेहमीच जैविक किंवा भौतिक पैलूंवर असतो, म्हणून उपचार देखील केवळ मानवी शरीराच्या शारीरिक पैलूवर लक्ष केंद्रित करतात. यामध्ये एकतर औषधांद्वारे किंवा शस्त्रक्रियेसारख्या हस्तक्षेपात्मक धोरणांद्वारे रोगजनक घटक काढून टाकणे समाविष्ट आहे. उपचाराचा उद्देश हा लक्षण काढून टाकणे आणि कोणत्याही प्रकारच्या वेदनांपासून आराम देणे हे आहे. टेक्नो ओरिएंटेड मॉडेल हे आरोग्याचे एकमेव मॉडेल आहे जे मशीन आणि तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून असते. जेनेरिक औषध बनवण्यापासून ते शस्त्रक्रिया करण्यापर्यंत इथल्या प्रत्येक गोष्टीला तंत्रज्ञानाची गरज असते. प्रॅक्टिशनर फिजिशियन संबंध हे मॉडेल मानते की डॉक्टरांकडे रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि स्किल आणि एक्सपर्टीज या दोन्ही गोष्टी असतात. वैद्यकीय मॉडेल पुढे रुग्णांना त्यांच्या डॉक्टरांच्या कौशल्याचे केवळ निष्कर्षीय प्राप्तकर्ता मानते आणि रुग्णांनी त्यांचा उपचार पद्धतीसह केवळ कॉर्पोरेट करण्याची अपेक्षा केलेली आहे. अशा प्रकारे मॉडेल प्रॅक्टिशनर्सना रुग्णांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. गंभीर वैद्यकीय परिस्थितीत वैद्यकीय मॉडेल हे खूप प्रभावी आहे, यात शंका नाहीच आहे. म्हणून याला बऱ्याचदा क्विक फिक्स असं म्हणतात. याला संबोधले जाऊ शकते. हे त्वरित आराम देऊ शकते आणि रोगाची लक्षणे लवकर कमी करू शकते. तथापि अनेक संशोधकांनी वैद्यकीय उपचारांच्या अनेक मर्यादांकडे लक्ष वेधले आहे. जॉर्ज एंगल आणि गुटमाकर यांच्या मते वैद्यकीय मॉडेलमध्ये अनेक कमतरता आहेत. काही प्रमुख मर्यादा खालीलप्रमाणे आहेत. त्याचा मानवी शरीराकडे कमीपणाचा दृष्टिकोन आहे आणि तो यांत्रिक चौकटीत पाहतो.
ते मन या संकल्पनेला महत्व देत नाही आणि मन शरीर द्वैतवाद मानते. हे आरोग्य आणि आजारामध्ये सामाजिक, भावनिक, आध्यात्मिक आणि मानसिक घटकांच्या कोणत्याही भूमिकेकडे दुर्लक्ष करते. अशा प्रकारे ते रोगाच्या कल्याण किंवा बरे करण्याच्या पैलूबद्दल बोलत नाहीत. बऱ्याच रोगांवर उपचार करण्यासाठी हे नेहमीच प्रभावी नसते. विशेषतः कोणतेही मनोदैहिक रोग, जुनाट आणि जीवनशैलीशी संबंधित रोग असतील. परवडण्याचा मुद्दाही या मॉडेलशी निगडीत आहे. रुग्णालयातील उपचार वैयक्तिक व्यावसायिक काळजी देतात, ज्यामुळे उच्च शुल्कामुळे एखाद्याच्या खिशावर भार पडू शकतो. त्याची सुलभता ही व्यक्तीच्या सामाजिक आर्थिक स्थितीवरही अवलंबून असते. आरोग्याचे समग्र मॉडेल म्हणजे की होलिस्टिक मॉडेल. वैद्यकीय मॉडेलच्या विविध मर्यादांना प्रतिसाद म्हणून अनेक विद्वानांनी आरोग्य आणि आजारासाठी नवीन मॉडेल आणलेले आहे. असे एक मॉडेल समग्र मॉडेल म्हणून ओळखले जाते. होलिस्टिक मेडिसिन हा शब्द प्रथम F.H. हॉफमन यांनी 1960 मध्ये वापरला. संकल्पना संपूर्ण म्हणून संदर्भित करते. गुटमॅकर यांनी सुचवले आहे की सर्वांगीण मॉडेल आरोग्याला स्वास्थ्य भावनाच्या समतुल्य मानते आणि रोग हा केवळ रोगजनक एजंटची उपस्थिती किंवा अनुपस्थिती मानला जात नाही. त्याऐवजी सर्वांगीण मॉडेलनुसार एखाद्याची जीवनातील सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणामांमधील विसंगती रोगास कारणीभूत ठरते. अशा प्रकारे समग्र मॉडेल आजारी आरोग्याची जबाबदारी व्यक्तीवरही टाकत असते. हे मॉडेल प्रॅक्टिशनर्स आणि रुग्णांच्या भूमिकेला देखील समान महत्त्व देते. बायोमेडिकल मॉडेलच्या विपरीत ते एका व्यावसायिकाला मार्गदर्शक आणि रोल मॉडेल मानते, ज्याची भूमिका रुग्णांना अंध असण्याऐवजी त्यांच्या आरोग्यासाठी स्वतः जबाबदार होण्यास प्रवृत्त करणे आहे. अलीकडच्या काळात होलिझम ही संकल्पना विद्वान आणि आरोग्य सेवेमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसमावेशक आरोग्याच्या संकल्पनेला चालना देणाऱ्या अनेक संघटना आहेत. यातील काही प्रमुख संघटनांमध्ये अमेरिकन होलिस्टिक मेडिकल असोसिएशन, ब्रिटिश होलिस्टिक मेडिकल असोसिएशन, अमेरिकन होलिस्टिक हेल्थ असोसिएशन आणि अमेरिकन होलिस्टिक नर्सेस असोसिएशन यांचा समावेश आहे. अशा एका संघटनेच्या मते अमेरिकन होलिस्टिक मेडिकल असोसिएशन होलिस्टिक मेडिसिन ही उपचार करण्याची कला आणि विज्ञान आहे, जी संपूर्ण व्यक्ती, शरीर, मन आणि आत्म्याची काळजी घेते. सर्वांगीण औषधांचा सराव पारंपरिक आणि पूरक उपचारांना चांगल्या आरोग्याला चालना देण्यासाठी आणि योगदान देणाऱ्या घटकांना संबोधित करून रोग रोखण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी एकत्रित करते. या व्याख्येच्या आधारे आणि आधीच्या चर्चेच्या आधारे आपण समग्र मॉडेल बद्दल खालील मुद्द्यांवर निष्कर्ष काढू शकतो. होलिझम म्हणजे आरोग्य आणि आजाराचे संपूर्ण आणि सर्वसमावेशक विश्लेषण आहे.
आजारपणाचे कोणतेही एक कारण नसल्यामुळे आपल्याला अनेक दृष्टिकोनातून आरोग्य समजून घेणे हे आवश्यक आहे. एक सर्वसमावेशक व्यावसायिक रुग्णांवर आरोग्य सेवा पर्यायांच्या विस्तृत श्रेणीतून उपचार करू शकतो. म्हणजेच तो किंवा ती वैकल्पिक उपचारांसह औषधे वापरू शकतो. परिणामी अनेक संशोधकांनी पर्यायी मॉडेल्सची मागणी केली, ज्यामध्ये आरोग्याच्या सर्व आयामांचा समावेश करता येईल आणि आरोग्यावर उपचार करता येईल. पहिले समग्र मॉडेल म्हणजे सायकोसोशल हे 1977 मध्ये एंजेलिन प्रस्तावित केले होते. तेव्हापासून संशोधकांनी सायकोसोशल स्पिरिच्युअल मॉडेल, विस्तारित WHO ICF मॉडेल ऑफ इलनेसेस, BMSEST मॉडेल, BMSEST मॉडेल यासारखे इतर अनेक समग्र मॉडेल प्रस्तावित केलेले आहेत. शरीर, मन, आत्मा, पर्यावरण, सामाजिक अतिक्रमण, ईस्टर्न बॉडी माइंड स्पिरिट मॉडेल यासारखे बरेच मॉडेल्स हे त्यांनी ते आतापर्यंत एस्टॅब्लिश केलेले आहेत. अभ्यासांनी नोंदवले आहे की समग्र मॉडेल्सवर आधारित उपचारांमुळे कथित कल्याण, नैराश्य आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते आणि त्याच्या रुग्णांमध्ये नैराश्य आणि चिंता कमी होऊ शकते. नेक्स्ट इज बायोसायकोसोशल मॉडेल. बायोसायकोसोशल मॉडेल नावाप्रमाणेच आरोग्याची संकल्पना अनेक आयामांनी युक्त आहे. वैद्यकीय किंवा जैववैद्यकीय मॉडेल केवळ आरोग्याच्या शारीरिक पैलूंवर लक्ष केंद्रित करते, परंतु एंजलच्या नवीन मॉडेलमध्ये मानसिक आणि सामाजिक पैलू देखील समाविष्ट आहेत. या कल्पनेवर आधारित आहे की मानव हे जन्मजात बायोसायकोसोशल जीव आहेत, ज्यात जैविक, मानसिक आणि सामाजिक परिणाम एकमेकांशी जोडलेले नाहीत. एंजलने वैद्यकीय मॉडेलचे फायदे पूर्णपणे नाकारले नाहीत, परंतु उपचार प्रक्रियेत मनोवैज्ञानिक आणि सामाजिक घटकांना समान महत्त्व देण्यावर भर दिला. हे मॉडेल सूचित करते की शारीरिक विकृती, जंतू आणि विषाणू व्यतिरिक्त आपले वर्तन, विचार आणि भावना देखील आपल्या शारीरिक स्थितीवर प्रभाव टाकू शकतात. पुढे एंजलने असेही मत मांडले आहे की डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णांच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवांना देखील महत्त्व दिले पाहिजे. व्यापकपणे 3 क्षेत्र आहेत ज्यात बायोसायकोसोशल मॉडेलने नवीन अंतर्दृष्टी ऑफर केली आहे. रुग्णाचा व्यक्तिनिष्ठ अनुभव वस्तुनिष्ठ बायोमेडिकल डेटा इतकाच महत्त्वाचा असतो. सर्वसमावेशक कारणामुळे आपल्या आरोग्याची आणि आजाराची पूर्ण आणि सखोल माहिती मिळू शकते आणि रुग्णांना उपचाराचे निष्क्रिय प्राप्तकर्ता मानले जाऊ नये. त्यांना क्लिनिकल प्रक्रियेत अधिक शक्ती दिली पाहिजे. या मॉडेलचा मुख्य फायदा असा आहे की ते तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये असंख्य विकासास कारणीभूत ठरते. हे विविध आजारांचे निदान आणि प्रभावी उपचारांमध्ये देखील योगदान देते. यामुळे आयुर्मानातील वाढ
होते आणि आयुर्मानही वाढते. जरी मॉडेल तंत्रज्ञावर विसंबून राहते आणि त्यामुळे ते अप्रभावी असू शकते आणि परवडणारे असू शकत नाही. या मोडचा फोकस चांगल्या आरोग्याच्या वास्तविक प्रचारापेक्षा उपचारांवर अधिक आहे. आरोग्य सामाजिक मॉडेल म्हणजे की आरोग्याचे सामाजिक मॉडेल म्हणजे सोशल मॉडेल ऑफ हेल्थ. आरोग्याच्या सामाजिक मॉडेलची मुळे अपंगत्वाच्या सामाजिक मॉडेलमध्ये सापडतात आणि ती वैद्यकीय मॉडेलची प्रतिक्रिया आहेत. या मॉडेलमध्ये आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे विविध घटक जसे की सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि अगदी पर्यावरणाचा विचार केला जातो. उदाहरणार्थ, पर्यावरणीय प्रदूषणामुळे आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. या मॉडेलला समुदाय आधारित दृष्टिकोन म्हणून संबोधले जाऊ शकते, ज्यामध्ये आजार, रोगांच्या प्रतिबंधावर लक्ष केंद्रित केले जाते. अशा प्रकारे आरोग्याशी संबंधित जागरूकता कार्यक्रम आणि धोरणांना प्रासंगिकता दिली जाते, जेणेकरून व्यक्तींच्या जीवनशैली आणि आरोग्याशी संबंधित वर्तन सुधारित केले जावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य आणि कल्याण वाढेल. अशा प्रकारे या मॉडेलनुसार सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटक लक्षात घेऊन आरोग्याला चालना दिली जाऊ शकते. या मॉडेलची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. सामाजिक संदर्भ ज्यामध्ये व्यक्ती अस्तित्वात आहे, त्याचा या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित अनुभव, निवडी आणि वर्तन यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. सामाजिक संदर्भामध्ये वर्ग, वांशिकता, लिंग इत्यादींचा समावेश होतो. मानवी शरीर एकाच वेळी सामाजिक, मानसिक आणि जैविक आहे. आरोग्य आणि आजार ज्या प्रकारे समजले जातात त्या सांस्कृतिक भिन्नता ही आहेत. बायोमेडिसिन आणि औषधे हे आरोग्याच्या संदर्भात प्रासंगिक असले तरी इतर पैलू देखील भूमिका बजावतात. आरोग्य आणि सामाजिक निर्धारक हे राजकीय निर्णयांवर प्रभाव टाकतात. गैरवैद्यकीय पार्श्वभूमीतील व्यक्तींच्या मते प्रासंगिक आहेत, कारण ते आरोग्याविषयी भिन्न दृष्टिकोन हे देऊ शकतात. सामाजिक मॉडेल अशा प्रकारे लोकांकडे निरोगी जीवनशैली आणि वातावरण आहे याची खात्री करण्यासाठी सामाजिक जबाबदारीवर लक्ष केंद्रित करते आणि व्यक्तींमध्ये आरोग्याला चालना देण्यासाठी आर्थिक, राजकीय इत्यादी विविध स्तरांवर धोरणे विकसित करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आरोग्याचे सामाजिक मॉडेल आरोग्याच्या विविध निर्धारकांवर लक्ष केंद्रित करते आणि सामाजिक असमानता कमी करण्याच्या दिशेने देखील प्रयत्न करते. हे केवळ व्यक्तींच्याच नव्हे तर समुदायांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करते. या मॉडेलचे काही प्रमुख फायदे म्हणजे हे मॉडेल व्यक्तींमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देते आणि ते किफायतशीर देखील आहे. हे व्यक्तीवर देखील जबाबदारी टाकते, जेणेकरून ती किंवा तो निरोगी जीवनशैली विकसित करेल. हे मॉडेल सामुदायिक दृष्टिकोनावर आधारित आहे आणि त्यात सरकारी आणि गैर सरकारी संस्थांचा सहभाग हवा आहे. फायदे असूनही सामाजिक मॉडेल काही समस्या किंवा तोटे देखील प्रदर्शित करू शकते. व्यक्ती कदाचित प्रेरित नसतील किंवा आरोग्य, वर्तन आणि जीवनशैलीबद्दल जागरूकता नसू शकते.
पुढे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित वर्तनात बदल घडवून आणणे सोपे नाहीये. हा एक दीर्घकालीन उपाय आहे आणि त्यामुळे जलद परिणाम मिळू शकत नाहीत. जलद परिणाम म्हणजे काय, तर लगेच कुठला इफेक्ट तुम्हाला दिसू शकणार नाही. कल्याणाची एक संकल्पना म्हणजे वेलबिंग म्हणजे काय हे आपण आता बघणार आहोत. कल्याण ही संकल्पना व्यापक म्हणून ओळखली जाऊ शकते आणि आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि यासारख्या विविध परिस्थितींमध्ये ती लागू होते. विनहोवेनच्या मते वेलबिंग हा शब्द मोठ्या प्रमाणावर काहीतरी चांगल्या स्थितीत आहे हे दर्शवितो. जरी चांगल्या स्थितीत काय आहे आणि ती चांगली स्थिती काय आहे हे या शब्दात निर्दिष्ट केलेले नाही. कल्याण परिभाषित करण्यासाठी प्रामुख्याने दोन दृष्टिकोन होते, हेडॉनिक परंपरा आणि युडेमॉनिक परंपरा. हेडॉनिक परंपरा आनंद, सकारात्मक भावना आणि जीवन समाधान यासारख्या रचनांवर लक्ष केंद्रित करते. दुसरीकडे युडॅमॉनिक परंपरा प्रभावी आणि सकारात्मक मानसिक कार्य आणि विकासाचा दृष्टिकोन कल्याणचे वर्णन करते. या दोन भिन्न दृष्टिकोन असूनही बांधकामासारखे कल्याण हे बहुआयामी म्हणून पाहिले जाते. आता आपण कल्याणाच्या विविध व्याख्या पाहूया. शिन आणि जॉन्सन यांनी म्हटले आहे की स्वतःच्या निवडलेल्या निकषांनुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या गुणवत्तेचे जागतिक मूल्यांकन आहे, म्हणजेच की कल्याण किंवा वेलबिंग असणे. शहा आणि मार्क्स यांनी स्पष्ट केले आहे की कल्याण हे केवळ आनंदापेक्षा जास्त आहे, त्यामुळे समाधान आणि आनंद वाटतो. कल्याण म्हणजे एक व्यक्ती म्हणून विकसित होणे, पूर्ण होणे आणि समाजासाठी योगदान देणे. कल्याण दोन प्रकारचे असू शकते, व्यक्तिनिष्ठ कल्याण आणि वस्तुनिष्ठ कल्याण. व्यक्तिनिष्ठ कल्याण म्हणजे काय, तर हा एखाद्या कल्याणाचा एक भाग आहे ज्याचे मोजमापन केवळ लोकांना कल्याणच्या तीन पैलूंबद्दल थेट विचारून केले जाऊ शकते. मूल्यांकनात्मक कल्याण म्हणजे जीवनातील समाधान, हेडॉनिक वेलबिंग म्हणजे सकारात्मक भावना जसे की आनंद, दुःख इत्यादी, आणि युडेमॉनिक कल्याण म्हणजे जीवनातील उद्देश आणि अर्थ. व्यक्तिनिष्ठ कल्याणामध्ये तीन परस्पर संबंधित घटक असतात, जीवन समाधान, आनंददायी प्रभाव आणि अप्रिय प्रभाव. प्रभाव म्हणजे आनंददायी आणि अप्रिय मूड्स आणि भावनांचा संदर्भ, तर जीवनातील समाधान म्हणजे जीवनातील समाधानाची संज्ञानात्मक भावना. आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेलबिंग आता बघणार आहोत. वस्तुनिष्ठ कल्याण या प्रकारच्या कल्याणाचे मूळ अर्थशास्त्राच्या शिस्तीत आहे. हे स्व अहवालाद्वारे तसेच मृत्यूदर, आयुर्मान इत्यादी यासारखे वस्तुनिष्ठ उपायांचा अभ्यास करून मोजले जाऊ शकते. आरोग्याचे हे स्वरूप लोकांना मूलभूत मानवी गरजा आणि हक्क जसे की शिक्षण, अन्न, पाणी आणि आरोग्य सुविधा आहेत की नाही हे मोजते. कल्याण हे भावनिक कल्याण, शारीरिक कल्याण, सामाजिक, कामाच्या ठिकाणी कल्याण असणे, सामाजिक कल्याण या श्रेणींमध्ये देखील असू शकते. भावनिक तंदुरुस्ती ही व्यक्तीची ताणतणाव पुरेशी प्रमाणात व्यवस्थापित करण्याची, लवचिकता प्रदर्शित करण्याची आणि सकारात्मक भावना प्रदर्शित करण्याची क्षमता दर्शवते. शारीरिक तंदुरुस्तीचे स्पष्टीकरण व्यायाम करून आणि निरोगी खाण्याद्वारे एखाद्याचे शारीरिक कार्य सुधारण्याच्या दृष्टीने केले जाऊ शकते.
सामाजिक कल्याणाचे वर्णन, प्रभावी संप्रेषण आणि नातेसंबंध विकसित करण्याची क्षमता आणि पुरेसे सामाजिक समर्थन या संदर्भात केले जाते. कामाच्या ठिकाणी कल्याण ही ही व्यक्तीची त्याच्या किंवा तिच्या व्यवसायात विकसित करण्याची आणि एखाद्याची आवड, मूल्य आणि अर्थ आणि आनंद मिळवण्याची क्षमता आहे. सामाजिक कल्याण म्हणजे समुदाय आणि पर्यावरणाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये सक्रिय सहभाग आहे. आता आपण सगळ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा स्वतःची हेल्थ आणि वेलबिंग ह्याच्याबद्दल बोलत असतो किंवा आरोग्य ह्याबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक आरोग्य नाही, तर आरोग्य हे विविध प्रकारचं आहे. मानसिक आरोग्य असतं, शारीरिक असतं, स्पिरिच्युअल असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण निरोगी असतो तेव्हाच आपल्याला आपल्या स्वतःबद्दल छान वाटत असतं आणि एक आरोग्याबद्दलची छान भावना असते. सो आपण सगळ्यांनीच आतापर्यंत हे बघितलं की आरोग्य आणि म्हणजे आरोग्य चांगलं असणं म्हणजे काय, वेलबिंग असणं म्हणजे काय. वेलबिंग सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण जर तुमची एक स्थिती जर चांगली नसेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वेलबिंग असतात, तर त्याच्यामध्ये कुठे जर फरक पडत असेल तर तुम्हाला डेफिनेटली तुमचं आरोग्य हे तुम्हाला कधीच चांगलं वाटणारं नसेल. सो आतापर्यंत आपण हे 2 युनिट्स बघितले, ज्याच्यामध्ये आपण काही मॉडेल्स बघितले. म्हणजे की कल्चरल काही मॉडेल्स असतात की जे की अमेरिकन मॉडेल एक वेगळं सांगतं, ब्रिटिश मॉडेल वेगळं सांगतं, एशियन मॉडेल वेगळं सांगतं आणि आपल्याला माहितीये की आपल्यासाठी आरोग्य म्हणजे काय असतं आणि अकॉर्डिंग टू फॉरेन कंट्रीज आरोग्य म्हणजे काय असतं. सो बेसिकली काय आहे की आतापर्यंत सायकोलॉजी सारखा विषय जेव्हा लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड करणं हे आहे, तेव्हा भारतामध्ये तितका अवेअरनेस नाहीये. त्याचं कारण की आपण शारीरिक हेल्थकडे, शारीरिक आरोग्याकडे हे आतापर्यंत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आपल्या आधीच्या जनरेशन्स मध्ये खूपदा असं झालेलं असू शकतं किंवा खूप लोकांबरोबर असं झालेलं असू शकतं की त्यांना मानसिक आरोग्य हे त्यांचं तितकं चांगलं नसेल किंवा त्यांना तिथे मदतीची गरज असेल, पण ते तसं झालं नसेल कदाचित. सो आणि ते जर आपण फॉरेन कंट्रीज मध्ये बघितलं तर मानसिक आरोग्याकडे ती लोक खूप लक्ष देतात. त्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोन आरोग्याकडे हा खूप वेगळा आहे आणि दॅट इज वाय वी शुड आपल्याला आपण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की वी हॅव टू गिव्ह इट असं आपण आरोग्याला खूप महत्व दिलं पाहिजे किंवा रादर मी तर म्हणेन की मानसिक आरोग्यालाही आपण खूप महत्व देणं हे गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की फक्त शारीरिकरित्या माणूस शारीरिकरित्या आरोग्य चांगलं असून काही फायद्याचं नसतं. तुम्हाला तुमचं मन चांगलं असेल, माइंड अँड बॉडी, फिजिकल बॉडी प्ले अ रोल, प्ले अ रोल. त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण हेही बघितलं की सिकनेस म्हणजे काय, इलनेस म्हणजे काय, डिझीज म्हणजे काय, तर ह्या सगळ्याला आपण हेल्थ असं एकच नाव दिलेलं आहे. सो वी शुड ऑलवेज कीप इन माइंड की वी नीड किंवा इट इज व्हेरी व्हेरी नेसेसरी की आपण सगळ्यांनी हेल्थकडे लक्ष खूप दिलं पाहिजे. आता कन्सिडरिंग आवर लाईफस्टाईल इट इज व्हेरी डिफिकल्ट, कारण का आपण खूप गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. रेग्युलर एक्सरसाइज करणं हे शारीरिक झालं, पण मेडिटेशन करणं, योगा प्रॅक्टिस करणं हे अगेन मानसिक झालं. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण बॅलन्स आउट करायला पाहिजे आणि त्या जर केल्या आणि त्या जर रेग्युलरली फॉलो केल्या तर आपलं शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही आरोग्य डेफिनेटली खूप चांगलं राहू शकतं.
यामध्ये अजून एक गोष्ट आपण खूप लक्षात ठेवली पाहिजे, की आपण जेव्हा लाईफस्टाईल म्हणतो तर त्याच्यामध्ये फक्त खाणं, पिणं, झोपणं हे येत नाही. तर स्पिरिच्युअली आपण किती इन्क्लाइंड आहोत हे सुद्धा येतं. आता स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन म्हणजे काय? तर आपण खूप म्हणजे मी असं म्हणणार नाही, की आपण अगदी सारखं साधू संतांसारखं आपण बसलं पाहिजे किंवा आपण असा खूप वेळ दिला पाहिजे. पण चांगली पुस्तकं वाचणं, कानावर मोटिव्हेशनल किंवा चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी पडणं, ह्यानी सुद्धा आपली एक स्पिरिच्युअल ग्रोथ खूप चांगली होत असते. आणि इट इज व्हेरी नेसेसरी की आपण ते करत राहिलं पाहिजे. कारण का अगेन त्याचा आपल्यावरती खूप परिणाम हा होतच असतो. आणि तो होत असताना वी शुड ऑल्सो कीप वन थिंग इन माइंड, की आपण नुसतं काय बरं आपण म्हणू, की एक सारखं सारखं नेगेटिव्हिटी न आणता जर आपण चांगल्या प्रकारे काम करू शकलो, तर आय वुड से की त्यांनी डेफिनेटली आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि खूप प्रकारे आपल्याला मदतही होऊ शकते. कारण का जर हेल्थ चांगली असेल, तरच आपलं बाकी पुढचं म्हणजे बाकी लाईफ किंवा बाकी आपलं रुटीन हे चांगलं राहू शकतं. सो आय वुड सजेस्ट की सगळ्यांनीच ह्याच्यावरती खूप नीट विचार करायला पाहिजे. तुम्ही हेल्थ रिलेटेड काय काय गोष्टी आपण रोजच्या रोज करतो किंवा आपण त्या फॉलो करतोय का, हा सगळा विचार हा आपण करायला हवाय. आणि मी म्हणेन की योगा प्रॅक्टिसेस किंवा हे करणं हे अगेन खूप महत्वाचं आहे. कारण का आपल्याला त्याच्यातनं आपल्याला खूप गोष्टी मिळत असतात. आणि प्रत्येक गोष्ट ही फक्त आपल्याला समोर दिसली कीच बदल घडतो असं नसतं. तर मी आता फॉर एक्झाम्पल की कमी खाल्लं, व्यायाम केला की वजन कमी होतं, पण ते दिसून येतं. पण जेव्हा आपली स्पिरिच्युअल ग्रोथ होत असते किंवा मेंटली जेव्हा आपल्यावरती तो एक हे पडत असतो, तेव्हा यु नो ती ती गोष्ट सुद्धा खूप महत्वाची असते. सो आपण सगळ्यांनीच हे लक्षात ठेवायला हवंय. आणि हेल्थ या गोष्टीकडे आपण खूप लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कारण आपल्याकडे आत्ताची जी जनरेशन आहे किंवा भारतात जर आपण बघितलं तर यंग जनरेशन आणि यंग पॉप्युलेशन हे खूप जास्त आहे कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज. त्याच्यामुळे आपण जर आपली हेल्थ चांगली ठेवू शकलो, तर आपल्याला आपली सगळीच हे चांगली राहू शकते. अँड सो वी शुड ऑलवेज बी व्हेरी व्हेरी केअरफुल हेल्थकडे. काय खातोय, काय म्हणजे आपलं रोजचं रुटीन कसं आहे, झोप किती मिळते, ह्या सगळ्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आत्ताचं जे होतं ते हेल्थ आणि वेलबिंग वरचं एक इंट्रोडक्शन होतं. आणि आपण पुढे बघणार आहोत की हेल्थला अफेक्ट करणाऱ्या काय काय गोष्टी असतात. सो आता आपण जर बघितलं तर स्ट्रेस इज वन थिंग विच वन फॅक्टर विच अफेक्ट्स आवर हेल्थ अ लॉट. तर आपण स्ट्रेस, बाकी म्हणजे अँझायटीज आणि बाकी सायकोलॉजिकल काय काय इफेक्ट्स आपल्या हेल्थवरती होतात, हे तर आपण डेफिनेटली बघणार आहोतच. विथ दॅट आपण पुढे जाऊन आपल्या पुढच्या सेशन्स मध्ये आता बघणार आहोत की स्ट्रेस म्हणजे काय, तो कमी कसा करायचा, कुठल्या प्रकारचा स्ट्रेस चांगला असतो, कुठला वाईट असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण ह्या पहिलं म्हणजे पहिला हा इंट्रोडक्शनचा भाग आपण का बघतो, कारण का आपल्याला एक आयडिया येण्यासाठी की काय काय गोष्टी किंवा काय काय आपण करणं हे गरजेचं असतं. आता मॉडेल्स जर आपण बघितली तर एक आरोग्य आणि आजाराचे वैद्यकीय मॉडेल एक आहे. मग समग्र मॉडेल आहे. त्याच्यानंतर बायोसायकोसोशल मॉडेल आहे, जे की खूप रिसेंट आहे आणि त्याच्यावर खूप कामही चालू आहे. सोशल मॉडेल म्हणजे सामाजिक मॉडेल आहे. सो तुम्ही जर बघितलं तर हेल्थ रिलेटेड जर बघितलं तर अशी खूप मॉडेल्स आहेत जी महत्वाची आहेत. मग आता त्याच्यामध्ये त्यांनी सोशल मॉडेल का इन्क्लूड केलं असेल, कारण युअर सोसायटी ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑन युअर हेल्थ. म्हणजे की तुमची तब्येत किंवा रादर तुमचा
युअर फ्रेंड सर्कल, युअर फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या, हे सगळी लोक तुमच्या हेल्थवरती खूप हे करत असतात, म्हणजे परिणाम करत असतात. सो यू शुड ऑलवेज बी व्हेरी व्हेरी थँकफुल की तुमची हेल्थ चांगली आहे, आणि ती जर चांगली असेल तरच तुम्हाला खूप गोष्टी तुम्ही करू शकता आयुष्यात. त्यामुळे हेल्थ मेंटेन करणं हे सुद्धा अगेन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर जो आपण करायला हवाय. सो प्लीज रिमेंबर की हेल्थ आणि हेल्थ रिलेटेड अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉलो करायला हव्यात. आणि पुढच्या सेशन्समध्ये आपण बघणारच आहोत की कशा कशा हेल्थ रिलेटेड गोष्टी आपल्यावर अफेक्ट करत असतात. मग त्या, आणि त्या कशा कर्ब करायच्या, म्हणजे जर स्ट्रेस खूप असेल तर तो कमी कसा करायचा, आयडेंटिफाय कसा करायचा की कुठला स्ट्रेस आहे आपल्याला, स्ट्रेस येऊ नये यासाठी काय काय करायचं, हेही तितकंच महत्वाचं आहे. सो मी स्ट्रेस ही एक उदाहरण देते आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्या हेल्थला अफेक्ट करत असतात. सो आपण पुढच्या सेशन्समध्ये ह्याच्याबद्दल डेफिनेटली बघणार आहोत. आता आपलं हे सेशन इथे संपलेलं आहे. याच्यामध्ये अगेन मी सांगते की खूप अशा गोष्टी होत्या की ज्या तू खूप म्हणजे लक्षात ठेवायला, किंवा हे मॉडेल्स लक्षात ठेवणं, प्रत्येक मॉडेल बद्दल काय काय सांगितलं हे लक्षात ठेवणं हे खूप अवघड आहे. सो तुम्ही डेफिनेटली ह्याच्याबद्दल एक थिअरी किंवा एक मॅटर तुम्ही स्वतः वाचा. हे पीपीटी तर आहेच आहे की जे मे बी तुम्हाला नंतर ऍक्सेस करता येत असावं, आणि ते जर करता येत असेल तर तुम्ही ह्यातनं सुद्धा मटेरियल घेऊ शकता. सो आता आपण इथेच थांबतो आहोत. पुढच्या सेशनमध्ये मी हाच भाग म्हणजे ब्लॉक 1च कंटिन्यू करणार आहे ऑफ हेल्थ रिलेटेड गोष्टी. सो सी यू ऑल नेक्स्ट टाइम, आणि धन्यवाद.